नाव सांग तुझं. शिवराज सांग. कुठल्या गावचं? तर काय नाव आवड YouTube कशाची आवड आहे? कुस्ती खेळायची आवड आहे का? सांग. अनुशी. पप्पाचं नाव काय? समीर. मस्त लागते शिव. हे असं मंदिर आहे. कुठल्या गावचा? सुपणे. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज काल तुम्ही व्हिडिओ बघितला असाल. काल आमची जत्रा भरली होती. लेझिम, ढोल, ताशा आणि डाव वगैरे खेळले. मस्त छबिना वगैरे निघाला होता संध्याकाळी. आणि आता आम्ही चाललो देवळामध्ये. सकाळ झाले, आता 10:30 वाजलेले. तर देवळामध्ये चाललो आहे, पाया पडून येतो. तिथल्या आजूबाजूचा तमाशा वगैरे पण आहे थोडं, तर थोडंसं दाखवतो आहे आजूबाजूचं. आणि संध्याकाळी फड आहेत, कुस्तीचे फड आहेत, तर ते पण आपण कवर करूया. आणि मग तिथून मग आपण बघूया सर्व सविस्तर कसा दिवस जातो आपला. तर चला तर मग आपण डायरेक्ट देवळाची इथं जाऊया. फायनली पोहोचलो देवळात. बघा, आणि तमाशा चालू झालेला आहे. ते बाजूने पूर्ण दुकानं लावलेली आहेत. हो, हे असं पूर्ण मांडून आईस्क्रीम वगैरे आहेत. आणि या साईडला प्रसाद, गुलाल वगैरे सगळं. ॲक्च्युली पाय खूप भाजत आहेत आणि बिना चपलीचे प्रदक्षिणा घालायचे आहेत. हे मंदिर आहे असं. इकडे तमाशाचा फड चालू आहे आणि इकडे पूर्ण प्रसादाचं आहे. काय काय माहिती जिलेबी गरम आहे, गरम तर कडक आहे. तुला घे की घरी नेणार असतं तर गरम, खाणार लगेच खाणार असतं तर गरम न्या. बाहेर येणार असतं तर गार द्या. जिलेबी किती? पाव किलो? तुला आहे पाव किलो जिलेबी? पाव किलोच घेते. 50 मस्त लागते शिव. सगळं आता आपापल्या हिशोबाने येतील, देवाच्या पाया पडतील आणि मग जातील. देवाच्या पाया वगैरे पडलेलो आपण, प्रसाद वगैरे घेतला आहे. थोडंसं तुम्हाला तमाशा दाखवतो कसं येतं. आणि मग संध्याकाळी 4-6च्या दरम्यानमध्ये कुस्तीचा फड होणार आहे, तर आपण तो कुस्तीचा फड एन्जॉय करून येऊया. तर इथून आपण तमाशा फड बघूया थोडा आणि मग इथून घरी जाऊया. नाही घेतलं जिलेबी बनवतात ताजी ताजी. आहे का चांगलं? मला ते थोडीशी दे. गावाला बसला हे असं मंदिर आहे. इथे नारळ फोडून देता काय? ओके.
हे असं पूर्ण मंदिर आहे आमचं. हे बघा इथून एंट्री आहे. तर ह्या काट्या काल रात्री लावलेल्या, संध्याकाळी फड झाला कुस्तीचा की मग सोडून परत नाचवणं थोडं. सुंदर असा कार्यक्रम आपण ऐकून घेतला. तर हा असा तमाशा चालू आहे. थोडं तर पब्लिक येतील हळूहळू आणि मग तमाशा संपतील. दरवेळेला असतो तमाशा इथे. तर चला आता इथून आता आपण निघूया घरी. घरी जाऊन थोडंसं लंच वगैरे करूया आणि मग संध्याकाळी फडासाठी आहे कुस्तीच्या. तर घरी आलो होतो, फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे झालं आहे, थोडंसं झोप काढली एक. आता चाललो आहे खाली देवळात. आता कुस्तीचं फड चालू होईल. आता वाजलेत 4:30 वाजलेत, तर अर्धा तास चालू होईल. तर आम्ही आता निघतो देवळातच. तर चला मग आपण डायरेक्ट तिथेच भेटूया. चल पुढे चल. तर आम्हाला थोडं लेट झालं. कुस्तीचं माणसं सगळे जमा झालेले आहेत. तर फटाफट जाऊया तिथे आणि बघूया. अशाला चल कुस्ती खेळायला जायचं. हे बघा कुस्तीसाठी पूर्ण मंडळी जमा झालेली आहेत. थोड्याच वेळात कुस्ती चालू होईल. अरे कधी आला तू? मग अशी बघितली तिथं होतास तू? आहे ना, 2 मिनटात पोच पण झालास. कधी सुरुवात झाली? थांब मला बरे होते. कुस्ती स्टार्ट झालेली आहे ॲक्च्युली. मी थोडं लेट झालो. कुठल्या गावचा? सुपणे. सुपणे. कुठल्या गावचा? वसंतगड. 100 रुपये लागला. 100 रुपये. तर अशी कुस्ती चालू आहे आणि हळूहळूचा प्राईज वापर नारळ. सॉलिडच एक लहान पोरगा आहे, आपल्याच गावचा आहे. नाव काय त्याचं? समीर. एक नंबरच केली कुस्ती. तेव्हा नाही हो मारतो. कुठे गेला तो? गेला तो तिकडे. 500. बत्ताशी वाया जातात ना. बत्ताशी बत्ताशी बाहेर चाललं ते. हे बत्ताशी आपल्याकडे आलं पाहिजे. कैलासवासी पंढरीनाथ शंकर पिंपे यांच्या स्मरणार्थ विठ्ठल शेठ पिंपे उद्योजक पनवेल यांच्या हस्ते 51,000 रुपयाची शेवटची निकाली कुस्ती होणार आहे. तयार आहे. 4 जण. एक 51,000ची लाचची कुस्ती आहे बरं का. 51,000. सागर कचरे फलटण 51,000 रुपये. हे सगळे बाहेर निघा. आपण दोन ठेवा.
बाकी सगळे बाहेर व्हा. सगळे बाहेर राहतील. बाबा खाली बस. गावाले जरा कुस्ती होऊ द्या. आव थांबा 5 मिनिटे. 10 मिनिटं तुमचा कार्यक्रम घेऊ. मोबाईल पाटील आहे. पाटील तुझं नाव सांग नाव सांग नाव सांग तुझं शिवराज सांग कुठल्या गावचं नाव सांग कुस्ती खेळायची आवड आहे सांग अनुशी पप्पांचं नाव काय समीर शूटिंग चालू आहे लाईव्ह हॅलो यांच्याकडून 51,000 रुपयाची निकाली कुस्ती लागली होती आणि पालीचे गोरे आहे पैलवान यांनी ही निकाली कुस्ती जिंकलेली आहे. तरी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुझं नाव सांग शिवराज पूर्ण नाव सांगायचं शिवराज समीर पिंपळे. अरे पिंपले अरे इथं शूटिंग चालू आहे. पप्पांचं नाव काय लास्ट आहे का चल 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 नाव सांग. नाव सांग नाव सांग चालू आहे राहू दे बरं राहू दे चल चल जिंकलंस ना नारळ नारळ जिंकलंस ना ओ. निकाली कुस्ती तर फायनली कुस्तीचा फट झालेला आहे आणि आता काय करतील रे काठी उतरवतील ना आता काठी उतरवतील आणि मग ती काठी गावात घेऊन जातील नाचत येतील का असं डायरेक्ट पळत नाही तिथून गाव पण गावात घेऊन जाते गावात ओके ज्योतिबाची काठी तर सोडतील आणि ती कुठे घेऊन जातात गावाला काठी सोडते ते पवन
पाडतो ते पुढे तिकडे त्या बरोबर अजून तर आता फायनली सर्व झालेलं आहे. ही सावरकरची काठी केलेली ती आपली करते ना. ही परत देवात बांधायचं का काय? तिकडच्या त्या काट्या आणायला हां 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 जोरात एकदम वरती नाही गेलं पाहिजे हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट झाला. तर पालखी निघाली आहे. पालखीच्या आता पालखीने काट्या गावी घेऊन जाणार गावात. हा गेले. घेतला का मला हा मग चला आता पालखी आणि काठी देवाची काठी गावात गेलेली देवळामध्ये. फायनली हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करूया. देवाची काठी वगैरे आणि पालखी पण गावात पोचवलेली आहे. आता तिथे काठी वगैरे आता लावतील आणि सकाळी ती खोलून मग ठेवतील. तर हा व्हिडिओ पण आता इथे स्टॉप करूया आणि भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.